मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करू प्रथम संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकल उद्यांच्या अधिकरण त्यांचे वंतू श्री चरण श्री गुरूंची याते नमस्कार. आता रायगडी मंदिरी वशे माझा राया चरणासी अर्पितो अजन्म ही काया. जगदीश्वराशी जोडले ज्याची ख्याती प्रथमा वंदुत तुम्हा छत्रपती विठाला विठाला. अमाधुरी धन शब्दांची चरत्ने शब्दांची शस्त्र यज्ञ करू शब्दाची अमोच जीवाचे जीवन शब्दे वाटो धन जन लोका. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला भंग जगद्गुरु तुकोबरा यांचा 3 चरणाचा बऱ्याच जणांच्या पाठांतरातला नसलेला. करेक्ट पटलं बघा सगळ्यांना. काय होतं माहितीये मी इथं आल्यावर सगळं बदललंय. महाराज बी गोंधळात पडले आमच्या. महाराजाला मी गाडीत बसून म्हणलं आपल्याला आपण अमुक अभंग घेऊ आणि इथं आलो आणि महाराज आमची इथं जेवण करताना मी अचानक म्हणलो आपल्याला दुसरा घ्यायचा त्याकडे झाले ते आणि मुद्दाम निवडला दादा अभंग तुकोबरा यांचा आहे. 3च चरणाचा आहे पण आमच्या पोरांसाठी महत्वाचा आहे. इथं आल्यानंतर लक्षात आलं हे सगळे युवा गंगे आपले कीर्तन घेणारे सगळे तरुण आहेत आणि तरुणांना कशाची गरज आहे तर तरुणांना शब्दावर प्रभुत्व असलं पाहिजे. तर तरुणाला त्याच्या आयुष्याची वहिवाट चालत जाताना ते शब्दरूपी धन कामाला येणार आहे. ते हल्ली आम्हाला आमच्याकडे पाहायला मिळत नाही. त्याचं वर्णन तुकोबाने आजच्या अभंगात केलेलं आहे. विठाला अभंगाला मी सविस्तर बोलणार आहे. अभंगाच्या बाहेर अख्खं कीर्तन करेपर्यंत जाणार नाही. माझ्या कीर्तनात मी कसं बोललो ते महत्वाचं नाही. मी आज कीर्तनात काय बोललो ते महत्वाचं आहे. पण कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या गावात सुरू असलेल्या या कंठ हरिनाम सप्ताहातील म्हणजे खर तर हा कीर्तन महोत्सव आहे. हरिनाम सप्ताह नाही तर हा कीर्तन महोत्सव आहे आणि गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्तानं सप्ताहासारखं सगळं नियोजन म्हणजे 10 दिवसाच्या या कीर्तन महोत्सवातील 5व्या दिवसाची सेवा तुमच्या सगळ्यांच्या कृपाशीर्वादानं माझ्याकडं या ठिकाणी तुम्ही दिली. या कार्यक्रमाचे आजचे यजमान आजचे सौजन्य दादा पाटील कारभारी ताटे यांच्याकडून हे आजच्या कीर्तनाचं सौजन्य कसं या गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री सोमनाथ कचरू सांगळे एकनाथ साळुबा ताठे या कार्यक्रमासाठी मला ज्यांनी बोलवलं माझ्या संपर्कात राहिले आमचे आतिश भाऊ ताठे. खरं तर आतिश भाऊचा काम फोन बंद होता दिवसभर. मला जे नंबर दिला ते आणि कीर्तनकाराची तारीख घेतल्यावर कीर्तनकाराला फोन लावायचा असतो.
तारीख घेतल्यापासून मीच त्यांना फोन लावतोय. म्हणजे मला वाटलं माझी तारीख घेतली का कशी खरं. आणि काल परवा दिवशी जरा फोन बंद होता, जरा टेन्शन मध्ये आलं, फोन लागला. मग आमचे मित्र प्रवीण महाराजांना फोन केला, तुळशी महाराजांचा आता 9व्या काहीतरी दिवशी शेवाई त्यांची, त्यांना फोन केला, दुसरे 2 नंबर घेतले, संपर्क झाला. लागून यायचं असतं ना, आदल्या दिवशी संपर्क कीर्तन करायला झाला पाहिजे, तेव्हा त्याचं दुसऱ्या दिवशी नियोजन लागतं. आणि कुठल्या तरी एका जिल्ह्यात असतो. असो आज आलो, इथले तरुण मंडळी आमचे आतिश भाऊचे, खरं तर ते राहायला सिल्लोडला आहे, पण सगळं समजून घ्यायचा. मी खात्रीपूर्वक सांगतो, मी अभंगाच्या बाहेर जाणार नाही आणि अभंग समजून दिल्याशिवाय राहणार नाही आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला कळल्याशिवाय राहणार नाही. पहा, आज तुकोबाने काय सांगितलंय, आम्हा घरी धन शब्दांची रत्न. म्हणजे आमच्या घरी धन काय आहे, शब्दांचं रत्नरूपी धन आमच्या घरात आहे. अभंगाचा पहिल्या कडव्यामध्ये उत्तरार्धातला अर्थ, आम्हा घरी धन शब्दांची रत्ने. शब्द शब्दाचं बरं का सगळं, तुम्ही अभंग नीट ऐका, अभंगात अख्ख शब्दाचं वर्णन आहे, सगळ्या अभंगात शब्दाचं वर्णन आहे. आम्हा घरी धन शब्दाची रत्ने, म्हणजे शब्दाचं रत्नरूपी धन आमच्या घरात आहे. तुकोबरा बोलता, आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, शब्दांची शस्त्रे यत्ने करू. शब्दाचंच शस्त्र आम्ही यत्ने करू, म्हणजे प्रयत्नपूर्वक जपू. कारण शब्द हे शस्त्रच आहे. ते असं चालवलं ना तर पुढच्याच्या मानावर आहे, आणि त्याचं उलट सुटलं ना तर स्वतःच्या मानावर आहे. कारण बऱ्याच लोकांना शब्दाचं शस्त्राचं महत्व कळलं नाही. कीर्तनकार जर चांगला बोलायला लागला ना, मग वा वा काय शब्द आहेत त्यांच्याकडे, वा तारकाव तारका, टाळ्याव टाळ्या. तो कीर्तनकार जर बोलताना चुकला ना तर त्याला तेवढे शिव्या असते. कीर्तनकाराला खरं महत्व कळतं शब्दाचं काय आहे. वक्ता बोलताना समोर त्याचा पराभव करू शकतो शब्दानं, पण काही वक्त्याला खुर्चीवरनं सुद्धा खाली यावं लागतं शब्द चुकला. पाठीमागचं उदाहरण माहितीये तुम्हाला, आराराबांचं, स्वर्गीय आराराबांचं. ये छोटे मोठे शहरों में, बड़े बड़े शहरों में छोटी मोठी घटना होती रहती है, एवढ्या शब्दावरून त्यांना खुर्ची सोडावी लागली. कशाचं महत्व आहे शब्दाचं, म्हणजे हे शस्त्र आहे. ते शस्त्र कधी समोरच्यावरही चालतं दादा, तर कधी स्वतःवर सुद्धा चालतं. शब्दानं स्वतःच नुकसान होतं आणि पुढच्याच नुकसान करता येतं. म्हणून शब्दाची आमच्या जीवाचे जीवन आणि शब्द वाटू धन जन लोका. मग आमच्याकडे हे शस्त्र आहे ना, हे धनच आहे. म्हणून आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, हेच आमच्याकडे रत्न आहे, हाच आमच्याकडे पैसा, ही आमची प्रॉपर्टी आहे. आम्हा घरी धन शब्दांची रत्ने आणि शब्दांची शस्त्र यत्न करू, म्हणजे शब्दाचंच शस्त्र आम्ही प्रयत्नपूर्वक जपू. कारण काय, याचं कारण आहे दुसऱ्या चरणात, शब्दाची आमूच्या जीवाचे जीवन. कारण सांगितलं, शब्द हे आमचं जीवन आहे. आमच्या अख्ख्या जीवनाचं जीवनच शब्द आहे. शब्दाची आमच्या जीवाचे जीवन आणि शब्द वाटू धन जन लोका, म्हणजे शब्द नावाचं धन आम्ही जन लोकांना वाटू. शब्द वाटू धन जन लोका, हेच धन आम्ही लोकांना वाटू. नाहीतरी तुकोबरायांकडे आता हेच धन होतं वाटायला, होतं नव्हतं सारं वाटलं होतं. म्हणून शब्द वाटू धन जन लोका. आणि शेवटी तुकोबराय शेवटच्या चरणात बोलले, तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, शब्दातच देव पहा. तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, शब्दच देव. किती किंमत आहे शब्दाला, देव सगळं शब्दच देव. शब्दाची गौरव पूजा करू. उत्तरार्धामध्ये सांगितलं, शब्दाची आम्ही गौरवानं पूजा करू. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठाला मी आता सरळ अर्थ सांगितला. आता फक्त आम्हा घरी धन शब्दाची तरत नाही एवढ्यावर बोलतो. शब्द किती महत्वाचे. आता अभंगाकडे नीट लक्ष द्या. आम्हा घरी धन शब्दाची तरत नाही, अभंगाचा पहिल्या चरणातलं पहिलं कडवं अर्थ. पूर्वार्थामध्ये सांगितलं शब्द आम्हा घरी धन शब्दाची तरत नाही, शब्दाची तर शस्त्र येत नाही करू. दुसऱ्या हे बघा, पहिल्या चरणात 2दा शब्द असा उल्लेख आहे. दुसऱ्या चरणात सुद्धा प्रत्येक पूर्वार्धामध्ये उत्तरार्धामध्ये शब्द 2दा उल्लेख आहे. प्रत्येक कडव्यात 3 चरणाचा अभंग आहे. 6 वेळा शब्द नावाचा शब्द प्रयोग झाला.
अभंग 3 कडव्याचा आहे. 6 वेळा शब्द हा शब्द आला म्हणजे शब्दाला किती महत्व दिलंय आणि म्हणून आजचं कीर्तन अख्खं शब्द वाचणार आहे. एक सांगतो आणि ही तरुणांना गरज आहे. आज इथे एवढे मोठे तरुण बसले शब्दाच्या साठी बरेचसे तरुण मागे शब्दामुळं आणि बऱ्याचशा तरुणांनी शब्दानं प्रगती केली जातात. चला जाऊ दे, मी इथे कीर्तनाला आलो, माझ्याकडे शब्द हे भांडवल आहे, बरोबर आहे, म्हणून तुम्ही ऐकायला बसला, इथपर्यंत आला. याच्या पुढे जाऊन सांगतो, ज्याच्याकडे शब्द भांडवल नाही ना झाला त्याला घरी बसावं लागतं. घरी माजी पंतप्रधान कोण रे पोरं? माजी पंतप्रधान मनमोहन. आता हे नाव बी आठवणार लोकांना. आताचे पंतप्रधान कोण आहेत? तुम्हा दोघांना एक फरक कळला का? एक पंतप्रधान बोलतच नव्हते आणि एक पंतप्रधान बोलण्यात आहा जग जिंकलं त्या माणसानं. कशा नाही? शब्द नाही ना. याच्या पलीकडचं उदाहरण सांगेल मी तुम्हाला. बघा पटते का शब्दानं माणूस किती मोठा होतो. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, तुम्हाला पटते तसे उदाहरण देतो ना मी अभंगावरच बोलणार आहे पण तुम्हाला पटतेल असे फक्त उदाहरण द्या. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे भाषणानं जग जिंकलं, भाषणानं पक्ष वाढला. आमच्या जिल्ह्याचे नेते दादा स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब शब्दानं लोक नेते झाले. स्वर्गीय आर आबा, कुठं वारसा आहे त्यांना, होते का त्यांचे वडील राजकारणात, आजोबा राजकारणात, शब्दानं मोठे झाले. शब्दानं राजकारणातला माणूस मोठा होतो, शब्दानं सामान्य माणसाचा संतही होतो, पण त्या संतांच्या शब्दामध्ये गोडवा असतो दादा. संतांची वाणी कशी असते? पैसे साच्याने मवाळ मिटले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आमचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात दादा, पैसे साच आणि मवाळ मिटले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. घ्या लवकर दादा घ्या. म्हणजे अमृतावानी शब्द असले पाहिजे. इथं संत कबीरजी पण बोलतात, ऐसे वाणी बोले मन का पाखोये, और नको शीतल करे आपहू शीतल होय. तुम्हीही शांत राहा, कबीरजी म्हणतात तुम्हीही शांत राहा आणि आम्हाला बी शांत करा. आता माझ्याकडे बघा सगळे, त्यांच्याकडे काय बघायले? महाराज टोपी घालायले. मी आज तुम्हाला टोपीच घालून जाणार, थोडं थांबा. एक कळलं का दादा, मी येणार आहे तुमच्याकडे. तुम्हाला मला माहिती आहे तुम्हाला चिंतन जास्त आवडत नाही, पण येतो तुमच्याकडे. जरा थांबा, लय बाहेर जाऊन नाही जेवत मला. हे बघा शब्द किती महत्वाचे. संत महंतांनी सांगितलं शब्द हे शस्त्र आहे आणि म्हणून ते शस्त्र आपण नीट वापरलं पाहिजे. आता खरं सांगतो, असे पोर असले नाही कीर्तनाला दादा, कीर्तनाला जरा हुरूप येतं. म्हणजे ऐकणारा तरुण, सांगणारा तरुण, वाजवणारा तरुण, नक्कीच आपण जाणार तरुण. एक सांगतो अनुभव येतात त्याला. सानप महाराज, मी एक गावामध्ये गेलो, म्हातारे माणसं बसलेली सगळे. मी म्हणलं इथे विनोद सांगण्यात काही अर्थच नाही, कारण लेटेस्ट विनोद सांगायला, काही विनोद समजून घ्यायला थोडं यंग कंपनी पाहिजे ना, तरुण पाहिजे. तर काही विनोद लोकांना समजतच नाही, त्यासाठी तरुण पाहिजे. तरुण कीर्तन करायची अपेक्षा असते, पोरं तरुण राहिले पाहिजे ऐकायला. मी एक गावात गेलो, असे सगळे म्हातारे माणसं बसलेली आणि कीर्तन झाल्यावर माझी सोय सुद्धा अशा ठिकाणी करण्यात आली जिथं म्हातारं झोपलं होतं. मी म्हणलो लांबवर आलोय. आजच्या सारखं आमचे मामा गाडी चढणारे काय आले नाही माझ्यासोबत, मी ड्रायव्हिंग करीत आलो आणि मी गाववाल्याला सांगितलं, म्हणलं आतिश भाऊ सारखे तिथे माझे मित्र होते, मी म्हणलो मला या गावात मुक्काम करायचा आहे. म्हणजे ठीक आहे, काही हरकत नाही. ते आजोबा झोपले, त्या खोलीत तुमची व्यवस्था केली. म्हणलं ना तिथं म्हातारा तिथं राहतो. ते म्हणजे नाही ते आजोबा झोपलेत म्हणले, तुम्हाला काही त्रास देणार नाही, तिथं जाऊन झोपा म्हणले. आणि इथं गेल्याच्या नंतर त्या आजोबाने, आता कीर्तन माझं 11ला संपलं, चहा पाणी हे ते पोरासोबत बोलायला 12 वाजले. इथे गेल्याच्या नंतर त्या आजोबाशी तिथे झोपायची माझी सुविधा केली. आजोबाच्या बाजाच्या शेजारी माझी बाज. म्हाताऱ्या माणसाला झोप येत नाही, बरोबर आहे बाबा? म्हाताऱ्या माणसाला झोप येत नाही. मी गेलो 12 वाजता,
म्हातारा म्हणतोय कोण आहे? म्हणलं मी कीर्तनकार आहे. बर इकडे कशाला आले? म्हणलं बाबा मला इथं झोपायला जागा दिली आहे. बरं 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 झोपा झोपा. झोपलो. महाराज कुठून आले? म्हणलं बीड जिल्ह्यातून आले. हा लांबून आले? म्हणलं हो. कशाला आले? मी म्हणलं तुमचा एकदा कापूस घेतला कृपयाला. कीर्तनकार आहे तुम्ही? म्हणलं हो. बर येतंय तुम्हाला? म्हणलं येतंय. बरं झोपा झोपा. झोपलो. 10-15 मिनिटं झाली. आता मला डोळा लागला पण त्या बाबाला कुठं झोप लागत नाही. ते बाबा परत म्हणले ओ बाबा झोपले काय? म्हणलं झोपलो होतो. बोला. नाही गाव कोणतं? मी म्हणलो बीड जिल्हा. बीड हो हो बीड जिल्हा पण तालुका कोणता? मी म्हणलो वडवणी तालुका. बरं 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 वडवणी तालुका. म्हणलं हो. गाव? म्हणलं त्याच्या तालुक्यात एक हिवरगाव नावाचं गाव आहे माझं छोटं. बरं 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 झोपा तुम्हाला झोप आली असं नाही का? म्हणलं हो. झोपलो. पुन्हा अर्धा 1 तास गेला. झोपले का काय? आता मी म्हणलं आता उठलो. बोला. कीर्तन करता तुम्ही? म्हणलं काय करायला? कीर्तनच करतो ना. कीर्तन करून आलो इथं. बर बर मुलं बाळ काय आहेत का? म्हणलं हो 2 पोर आहेत मला. एक दुसरीच्या वर्गात आहे, एक आणखीन पहिली नाही यातलं बालवाडी जात आहे. बरं 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 पोर बी तुमच्यासारखेच हुशार असतील? मी म्हणलो हो हुशार आहेत माझे पोर. माझ्यापेक्षा हुशार आहेत. बरं 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 आनंदात आहे सगळं? म्हणलं हो. लेकरं बाळ खुशाल आहेत? म्हणलं हो. बर आणि तुमचं लग्न झालंय का? मला राग आला म्हाताऱ्याचा. झालं ना असा राग आला नाही म्हाताऱ्याचा. म्हणत्या असं वाटलं पण काय करा आपण महाराज येत ना. महाराजाला महाराज सारखं राहावं लागतो. असा राग आला म्हाताऱ्याचा. मी निश्चित आता खायलो मनातली मनात. इतका राग आला त्या म्हाताऱ्याचा अतिशय हो. इतका राग आला पण काय झालं मला रात्रभर त्यानं झोपून दिलं नाही म्हणून माझा राग जरा जास्त वाढला. आणि सकाळी पटकन म्हातारा माझी आंघोळ व्हायच्या आधी आंघोळ करून हजर. म्हातारी माणसं बघा लवकर उठते. सकाळ सकाळी पहाटच त्यांची आंघोळ. हरिपाठ काकडा आरती सगळं मुखोद्गत असतं म्हातारी माणसाच्या. सगळं झालं म्हाताऱ्याच्या. आणि मी उठल्या उठल्या म्हाताऱ्याने मला जे हरी घातला. जे अरे उठले का काय? म्हणलं झोपूनच खावा दिलं तुम्ही? माझी आंघोळ झाली. म्हातारा माझ्या गाडीकडे आला. आता वाट लावायला मला कुणीच आलं नाही कारण बाकी सगळे सप्त्याची कमिटी झोपली ना सगळी. आता 8 वाजता पोरं उठत नाही सगळी सप्त्याची कमिटी. राब 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 राबून झोपलेली पोरं. म्हातारच मला वाट लावायला आलो. असा राग आला मला त्या म्हाताऱ्याचा. पण काय करणार ते म्हाताऱ्याने काय केलं? मी जाताना एवढा राग आलता मला म्हाताऱ्याचा. नुसत्या म्हाताऱ्याकडे डोळे वाटरून बघायला लागलो. पण म्हाताऱ्याने काय केलं? मी जाताना 500ची नोट काढली आणि माझ्या पायावर ठेवून म्हातारा पाया पडलं. मला लय त्याची माया यायला लागली ना तेव्हापासून. वेगवेगळे जातात. एक सांगू फिरत असताना वेगवेगळे अनुभव येतात. वेगवेगळ्या कमिटी भेटतात. असं का गावात गेलो मी गुळ द्यायला पोरग बसला. आता इथे मामा बसले तर शाने हाताने बसले. बरं एका गावात गुळ द्यायला सानप म्हणाले पोरग बसलो. पोरग बारीकच इतकं इतकं आणि ते हात खेळून बाहेर म्हणजे बाहेरून आपलं चिखल. आता पोळ्याला चिखलाची बैल करतात आमच्याकडे. तुमच्याकडे चिखलाची बैल करतात आमच्याकडे. आणखीन भीती लाल मातीचे चिखलाची बैल करतात. ते पोरग असं लाल मातीत खेळून आलं. पोळ्याच्या आसपास कीर्तन माझं. त्यानं असे बैलगाडी केली चिखलाची आणि तसेच चिखलाचे हात आलं. ते बसलं कीर्तनाला. बसलं की माझ्या पुढंच म्हणजे गुळ द्यायला त्याच्याकडे होतं. त्याने हात धुतले नाही काहीच नाही. बसलं गुळ द्यायला आणि महाराज ते गुळ बी चकीचा गुळ म्हणजे तो असा घट नाही पातळ गुळ. असा पातळ म्हणजे ते असा तुटत नाही लवकर. बघा तुम्ही गुळाचं कसं होतंय ते तुटतच नाही गुळ लवकर. उद्धव महाराज ते गुळ असा धरला ना चकीचा गुळ का असा लांब होतो. कवर बी लांब होतो दोरीचं ती लांब अशी. आणि ते पोर असं धरायचं ते वडायचं. त्याला वडायचं होती ना बारीक गुळी. ते असं वडायचं
आणि मग तुटायचा ताणल्यावर आणि जिथून तुटल तिथला अर्धा भाग ठेवून द्यायचा, अर्धा भाग घ्यायचं. कारण अशी दोरी तर मला देऊ शकत नाही ना ती. अशी गोळी करायचं, गुळ चांगला पांढरा असायचा, पण 4-2 मिनिटात तो काळा व्हायचा. आणि मग ती गोळी मला म्हणायचं, महाराज गुळ खायचा. म्हणलं तूच खाय बाबा एकटा. म्हणजे अशी लोक भेटतात दादा. पण आज इथले तरुण भेटले, मला आनंद वाटला. आज म्हणून तरुणांना सांगणार आहे मी, दादा शब्दरूपी धन आपल्याकडे असलं पाहिजे. मी नाही बोलत आहे, तुकोबाराने सांगितलंय आम्हा घरी धन शब्दाची तर रत्ने. हे तरुणाकडे धन आम्हाला पाहायला भेटत नाही. एक सांगू का, अहो या धनाने किती लोक मोठे झाले सांगू तुम्हाला. शब्दानं काय होऊ शकतं? ज्याच्या शब्दात वजन आहे ना त्याच्या भाषणाला गर्दीच गर्दी. ज्याच्या शब्दात वजन आहे ना त्याच्या शब्दाला किंमत असते दादा. तुम्ही ऐकलेला आवाज आहे बघा. बघा आता सिस्टीम चांगली आहे, मजा येईल बघा. काय नाव वाली सिस्टीम? पूजा मंडप. पूजा मंडप, वा अप्रतिम सिस्टीम आहे दादा. सिस्टीम वाले दादा तुम्ही एक आवाज ऐकलाय, तुम्ही सांगायचं आता कोणता आवाज आहे. त्या शब्दात दम होता आणि म्हणून लोक सभेला गर्दी व्हायची. हा तुफान गर्दी त्या सभेला. आणि ते शब्द असे असायचे, या महाराष्ट्रामध्ये जर यायचं असेल ना म्हणजे गाठीवाडपाचा कार्यक्रम हातात घेणार आहे. तुम्ही जर गाठीवाडपाचा कार्यक्रम हातात घेणार असाल ना तर हा टिम्म टिम्म तलवार वाटपाचा कार्यक्रम हातात घेईल. काय दादा खूप माणसं मोठे झाली, नाव नाही ठेवता. मी सांगायलो शब्दानं राजकीय लोकांच्या सभा गाजतात. ओय शब्दानं राजकीय लोकांच्या सभा गाजतात. शब्दानं भांडणं पेटतात. शब्दानं राजकीय लोकांच्या खुर्च्या सुद्धा जातात. ही किंमत शब्दाची आहे. म्हणून ते शब्दरूपी धन आम्ही मिळवलं पाहिजे. पण ते शब्द कोणते असले पाहिजे? शब्दाला धार असली तर पुढच्याचं मन कापतात आणि शब्दाला आधार असला तर पुढच्याचं मन जिंकतात. म्हणून शब्दाला धार नको दादा, आधार असला पाहिजे, आधार. पण दुर्दैवानं आमच्या शब्दाला काय आधारच नसतो. आमच्या शब्द कुठं काय शब्द वापरावं तेच कळत नाही आपल्याला. उगाच का बरं म्हणले माझे माऊली ज्ञानेश्वर माऊली, तैसे साच्या निमवाल नितळे आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. का का मवाळ का अमृतासारखे शब्द? अरे तुकोबारांचं कीर्तन असायचं दादा. आणि त्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राजाला येऊन बसावं. कारण संत त्याच प्रतिरेचे आणि राजाही त्याच प्रतिरेचा. एकाकडे धर्म कारण तर एकाकडे सत्ता कारण. एकाकडं धर्म सत्ता, दुसऱ्याकडे राज सत्ता. याच्या पलीकडचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. शब्दानं माणसाचं मनही कापता येतं, शब्दानं माणसाचं मनही जिंकता येतं. शब्द हे दुधारी शस्त्र आहे दादा. दुधारी शस्त्र आहे शब्द हे. कधी कधी आपल्या मानगुटीवर बसतो. एक शब्द चुकला ना संपला जातो. आणि संतांच्या बाबतीत तर शब्द, संतांच्या बाबतीत तर शब्द हे धन आहे. उगाच म्हणले का तुकोबार आहे शब्दाला आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही का म्हणले? ती शब्दाला किंमत आहे. आणि सांगू शब्दाची किंमत संत जाणतात. आणि म्हणून एकदाच माझ्या भगवान बाबांच्या कानावरती शब्द पडले दादा. भगवान बाबांच्या कानावरती शब्द पडले, बाबा बाबा इथला समाज तुम्हाला बदनाम करतोय. बाबा इथला समाज तुम्हाला बदनाम करण्यासाठी तुमच्या उशाला चोळी आणून ठेवतोय. दादा नाही सहन झालं. एक सांगू, आणि होतं तसंच. आपल्या लोकांना ना पिकवायचं नाही कळत, आपल्या लोकांना विकायचं नाही कळत, आपल्या लोकांना बदनामी लय लवकर कळते दादा. बहुजनांची सगळ्यात मोठी शोकांतिका सांगतो मी, बहुजन कधीच एकमेकांना मोठं होऊ देत नाही. माझ्या भगवान बाबाला त्रास देणाऱ्यांचे वंशज असतेच की बरं अजून मेले का? कसं होतं माहितीये का? एखादा वंशज जर असला तर सांगत ना कधी त्यांचं वंशज कसं सांगणार आता? समजा उदाहरण शिवाजी महाराजांचे वंशज आहेत तसं औरंगजेबाचे असते ना. बरं तुकाराम महाराजांचे वंशज आज आहे, मग तुकाराम महाराजाला त्रास देणारे वंशज असते ना, असते ना. पण सांगत नाही कोण. महात्मा फुलेंचे वंशज आज आहे तिथं सांगतात. पण महात्मा फुलेला ज्याने चिकन मारला, दगड मारले, माती मारली त्यांचे वंशज पण असतील ना, पण सांगत नाही दादा.
एवढा त्रास दिला आणि भगवान बाबाच्या कानावरती हे शब्द जेव्हा पडायचे ना, लोक जेव्हा सांगायची ना जवळची माणसं, त्यावेळेला भगवान बाबाने स्वतःच लिंग एक सांगू, ही सगळ्यात मोठी मानसिकता संतांच्याच अंगी असते. आपल्याबद्दल कोणी किती बोलू द्या बरं, आपण त्याचं म्हणणं खंडन करू शकतात, पण नाही. असं जर असेल, माझ्यावर एवढा जर विश्वास नसेल, तर बाबाने आपलं अंग कापलं. दादा तुला आणि म्हणून कधी कधी मी बऱ्याच वेळा सांगत असतो, माणूस कोणालाही अडवा जातो दादा, माणसाची ती प्रवृत्तीच आहे. त्यामुळे भगवान बाबांच्या मनात संकल्प लोकांना नाही दिसलं. शोकांती काय, माणूस जिवंत असताना त्याच्यातलं संतत्व आपल्याला दिसत नाही. हेच झालं तुकोबरायांच्या बाबतीत सुद्धा. तुकोबरायांना त्रास देताना तुकोबरायांच्या मधलं संतत्व आम्हाला तुम्हाला कधीच दिसलं नाही दादा. नंतर कळलं आम्हाला, आज तुम्ही आम्ही बाबांचं गुणगाणी होतो, पण त्रास देणाऱ्या माणसाचे भविष्य सुद्धा आज आहे, हे विसरता येणार नाही. म्हणून एक सांगू, ही ताकद तुमच्या आमच्या शब्दामध्ये दादा. आज याला वाचा फोडण्याची ताकद तुमच्या आमच्या शब्दामध्ये. आणि तरुणाकडे नाही बरं का, हे धन आहे ना, हे तरुणाकडे नाही. मी एका कीर्तनाला गावात गेलो महाराज, आणि जा हळूच जावा जमानदारे पडशी लावू. बऱ्याच आता बघा तुम्ही, बाबा आमची पोरं नाही त्या गोष्टीतले पुढे. माझं सक्त मत आहे, ज्याला यशस्वी व्हायचंय त्यांना वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व या 3 गोष्टी सांभाळल्या पाहिजे. पहिलं वक्तृत्व. आता बऱ्याच लोकांना बोलताच येत नाही. देऊ का उदाहरण? जाऊ दे, देतो तुम्हाला समजण्यासाठी. पोरांना मावळ मतदारसंघातले सध्याचे खासदार कोण? अमोल कोल्हे. कोण? बरं, अमोल कोल्हेला काही राजकीय वारसा आहे का? त्यांचे वडील आजोबा पंजोबा काही राजकारणात आहेत का? आणि पार्थ पवारांचे वडील आजोबा पण राजकारणात आहेत का? पार्थ पवारांचे वडील राजकारणात कोणी आहेत का? मग अमोल कोल्हे वक्तृत्वातून विजयी झाले. पार्थ पवारांकडे वक्तृत्व नव्हतं म्हणून पराजय झाला. कळलं का? तुम्हाला समजलं असं उदाहरण. याच्या पलीकडचं उदाहरण देतो बघा. शब्द जर तुमच्याकडे असले, तुम्ही जिंकला. उदाहरणार्थ एखादा कार्यकर्ता आहे तुमच्या गावातला, चांगलं बोलतो, स्टेजवर चांगलं बोलतो, अख्ख्या कार्यक्रमाचं श्रेय तो घेतो, आणि ज्याने 17 हात साधले, 8 दिवस राबला, ज्यानं कार्यक्रम घडवून आणला, पण त्याला बोलायला समाधीरपणा नसतो, त्याच्याकडे हे शब्द हे धन नसतं, म्हणून त्याचं नाव कोणी घेत नाही. जो बोलला त्याचं नाव घेत. उदाहरणार्थ सप्ताहामध्ये शेवटला कोणीतरी पुकारित असतं रूपरेषा कार्यक्रमाची. आज अमुक महाराजांना अतिशय सुंदर असं कीर्तन केलं, रूपरेषा पुकारतात ना. माझ्या कीर्तनात एक जण रूपरेषा पुकारली. आदरणीय महाराजांचं कीर्तन अतिशय सुंदर झालं, आम्हा गाववाल्यांच्या तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही अर्पण करतो. पण कुठले बी शब्द कुठं वापरून जमन का? योग्य पाहिजेत ना शब्द, जिथल्या तिथंच वापरले पाहिजे ना. आणि हे आपल्याकडे कमी येतात. एक सांगू का, हे पोरांकडे असलं पाहिजे. आजही जे पोरं शाळेत बोलताना आई भाषण जास्त करताना, त्या पोराला अख्खी शाळा ओळखते. कॉलेजमध्ये जे पोरं भाषण जास्त करताना, त्या पोराला अख्खं कॉलेज ओळखीतो.
जनसामान्यामध्ये गावात जे माईकवर बोलतो ना दादा, त्याला अख्ख्या 4 गावची लोक ओळखीते. हे बोलण्याचं महत्व आहे, हे शब्दाचं महत्व आहे. मग ह्या असलं पाहिजे की नाही आपल्याकडं. आपले पोर हुशार आहेत पण बिनकामाच्या गोष्टीमध्ये. आता इकडे येत होतो मी, येताना माझ्या गाडीला वासरून ती गाय आडवी गेली. मी त्या पोराला म्हणलं, ती गाय हाण बाजूला. त्याने घेतली गाय बाजूला आणि वासरू तसं ठुलं. मी म्हणलं ते वासरू तुझं नाही का? ते म्हणलं नाही. म्हणलं कोणाचं आहे? म्हणलं ते गायचं आहे. आणि मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी हुशार असते बरं काय. मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी 20% हुशार असते बरं का. तो निसर्गाचा नियम आहे बाबा. मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी 20% हुशारच तो निसर्गाचा नियमच आहे. तुम्हाला बघायचं असलं तर बघा, आपल्याला मोबाईल मधलं फारसं कळत नाही महाराज, आणि आपल्या पोराकडे मोबाईल द्या, ते खोलून फिट करते. हुशारच आहे, तो निसर्गाचा नियम आहे. मला एका पोरानं विचारलं शाळेमध्ये विचारलं, म्हणजे मी शिक्षक आहे, 5वीच्या वर्गाला शिकवित असतो मी. मला एका पोरानं विचारलं, गुरुजी हे काय आहे? म्हणलं छान आहे. नाही. हे काय आहे? म्हणलं 3 बोट आहे. म्हणलं नाही. ते म्हणलं हे काय आहे? म्हणलं हे हरणाचं मुंडकं आहे, असं होईल? म्हणलं नाही. मी म्हणलं मग काय सांग तू? ते म्हणते गुरुजी हे गुरुवार आहे. मी म्हणलं कसं काय? ते म्हणला सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार आहे बघा. आणि खरंच मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी. एक सांगतो तुम्हाला, शब्दाची किंमत. शब्दाने लोक फिरते. शब्दाने फिरवता येते, शब्दाने किंमत वाढवता येते, शब्दाने किंमत कमी करता येते. मी सांगितलं तुम्हाला. एका पोराला विचारलं, सरपंचाचं घर कुठे रे? त्याला म्हणलं मी आज काय केलं म्हणलं, सरपंचाचं घर कुठे आहे? त्यानं सांगितलं त्या तिकडे जावा, तिकडे 3 गल्ले आहेत. बघा शब्दाचा खेळ मार. त्या तिकडे जा, तिकडे 3 गल्ले आहेत. त्यातल्या 3ऱ्या गल्लीत जा. त्यातल्या 3ऱ्या गल्लीत गेल्यावर मला 3 इमारती आहेत. त्यातल्या 3ऱ्या इमारतीकडे जा. त्यातल्या 3ऱ्या इमारतीमध्ये मला 3 खोल्या आहेत. त्यातल्या 3ऱ्या खोलीकडे जा. यार म्हणलं मला सरपंचाचं घर पाहिजे. ते म्हणलं मग सांगायलो ना, ऐकायचं का कसं? आता मी नडलो, तुम्हाला गरज होती. मी म्हणलो सांग बा. ते म्हणलं त्यातल्या 3ऱ्या खोलीमध्ये मला 3 कपाट आहेत. त्यातल्या 3ऱ्या कपाटाकडे जा. त्यातल्या 3ऱ्या कपाटाकडे म्हणला 3 कप्पे. त्यातला 3रा कप्पा पहा. त्यातल्या 3ऱ्या कप्प्यात म्हणला 3 अल्बम आहेत. त्यातला 3रा अल्बम पहा. त्यातल्या 3ऱ्या अल्बम मध्ये म्हणला परत 3 कप्पे आहेत. त्यातला 3रा कप्पा पहा. त्यातल्या 3ऱ्या कप्प्यात म्हणला 3 फोटो आहेत. त्यातला 3रा फोटो पहा. आणि त्या 3रा फोटो आहे ना, तो माझ्या आईचा आहे. आणि त्या आईची शपथ घेऊन सांगतो, म्हणला आपल्याला सरपंचाचं घर माहितीच नाही. कशाने फिरवलं त्याने मला? शब्दानं फिरवलं का नाही? शब्दानं फिरवता येतं. अहो तुम्हाला मला कळतं शब्दानं फिरवता येते. मग तुकोबारायांच्या लक्षात आलं की शब्द हे देव आहे, म्हणून आम्हा घरी धन. याच्या पलीकडे जाऊन सांगू तुम्हाला, शब्दानं माणसाला फिरवता येतं. शब्दरूपी धन जर तुमच्याकडे असलं दादा तर तुम्ही जिंकला. मी एका विद्यार्थ्याला विचारलं, पोरांनो समजा हे पुस्तक टेबलवर आहे आणि टेबल जमिनीवर आहे, म्हणजे पुस्तक सुद्धा थेट जमिनीवर आहे, असं उदाहरण सांगा. अशा शब्दात बसलेलं उदाहरण सांगा. जवळपास असे शब्द असलेलं उदाहरण सांगा. एक पोरग पाठीमागच्या कडील बसलं होतं. ते म्हणतं गुरुजी परत सांगा. मी परत सांगितलं. मी म्हणलो हे पुस्तक आहे, हे पुस्तक टेबलवर आहे, टेबल जमिनीवर आहे, म्हणजे पुस्तक सुद्धा थेट जमिनीवर आहे, असं एखादं उदाहरण सांगा. त्यानं सांगितलं सर परत सांगा. अरे म्हणलं हे पुस्तक आहे, पुस्तक टेबलवर आहे, टेबल जमिनीवर आहे, म्हणजे पुस्तक सुद्धा थेट जमिनीवर आहे. किंवा म्हणलं गुरुजी सोपं आहे ना असं उदाहरण. मी म्हणलो सांग बरं. त्यानं सांगितलं गुरुजी माझं प्रेम तुमच्यावर आहे आणि तुमचं प्रेम तुमच्या पुरीवर आहे. माझं प्रेम थेट आणि खरंच पोरं हुशार आहेत. मी एका पोराला सहज कीर्तनात एका वर्गात बसल्या विचारलं म्हणे बडे बडे सावधान. तुम्हाला नाही त्याला म्हणून तेच ताईट झाले सगळे. त्याला म्हणलं बडे बडे सावधान. तेव्हा काय मी त्याला म्हणलो रे, आणि ते असं सावधान मध्ये बसलं. त्याला म्हणलं तुझं नाव सांग. ते म्हणलं पांडू.
मी म्हणलं अरे देवाचं नाव आहे तुझं, पांडुरंग म्हणाव, पांडुरंग. पांडू म्हणत असेल तर एक केली रंग लाव ना पुढं. ते म्हणते बरं बरं पांडुरंग. त्याच्या बाजूला एक पोरग बसलं होतं. त्याला म्हणलं तुझं नाव काय रे? त्याचं नाव होतं महाराज बंडू. ते म्हणते बंडुरंग. मी म्हणलं पांडू समजा तुझ्याकडे 2 रुपये. पांडू म्हणतो नाही कसं समजा का मग? मी म्हणलं समज ना, समजा तुझ्याकडे 2 रुपये. ते म्हणते गुरुजी पण नाही कसं समजा का म्हणून? मी म्हणलं समज ना, समजा का त्या बापात चाललंय का? ते म्हणते बरं ठीक आहे. त्याच्या बाजूला होतं ना बंडू, ते बंडुरंग वाला. त्याला म्हणलं बंडू समजा तुझ्याकडं 2 रुपये. ते म्हणतो गुरुजी नाही तर 2 रुपये तर समजा का मग? मी म्हणला समजा ना, पांडूकड 2 रुपये, बंडूकड 2 रुपये, समजा का तुझ्या बापात चाललं काय? बरं म्हणले ठीक आहे पुढचं बोला. म्हणलं पांडूकडले 2 आणि बंडूकडले 2, 2 आणि 2 किती झाले मला सांगा? ते म्हणले पांडूकडले 2 आणि बंडूकडले 2, 2 आणि 2 5 झाले. मी म्हणलो 2 आणि 2 5 कसे होते? ते दोघं म्हणले मग गुरुजी समजा ना, समजा का तुमच्या बापात चाललंय का? आणि खरंच मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी हुशार आहे. त्यांच्याकडे शब्दसाठा खूप आहे, खूप खूप. बोलूच देणार नाही पोरं, बोलूच देणार नाही पोरं. आणि लहान पोरं हुशार असते बरं का. जेवढी पुढची पिढी ना दादा, ती मागच्या पिढीपेक्षा 20% हुशारच असते. तो निसर्गाचा नियम असतो. पण दुर्दैवानं आम्ही त्या पोरांना शब्द हे धड शिकवलंच नाही. कधी आमच्या गुरुजींना त्याला भाषण करायला पुढे घेतलं नाही. कधी आम्ही आमच्या पोराला भाषण शिकवलं नाही. त्याला काय शिकवलं माहितीये का? पोराला काय शिकवलं? साइन थिटा, कॉस थिटा, लसावी मासावी आहे का नाही तुम्हाला? लसावी मासावी. बरं आतिश भाऊ तुम्हाला लसावी मासावी होती का पहिली? मला होती. तुम्हाला होती का? पोरं पोरं खरं सांगा, तुम्हाला साइन थिटा कॉस थिटा होता का? होता ना पहिला शिकायला. मग ते व्यवहारात वापरायला तुम्ही आता वापरता कुठं? कुठंच नाही. लसावी मासावी काढता का? बँकेत गेल्यावर काढायला होतं का लसावी मासावी? कुठं तुम्ही व्यवहार करताना साइन थिटा कॉस थिटा लॅमडा होता. लॅमडा लॅमडा वापरायचा कुठं? कुठं वापरायचा तो? म्हणजे जे शाळेत शिकवलं जात आहे, मी कर्मयोगी भाऊरावांचं शिक्षण पाहिजे आम्हाला. वापरायचं कुठं? मग हे शब्द हे धन शिकवलंच नाही ना आम्हाला. हे शाळेत शिकवायला पाहिजे होतं दादा. पण आम्हाला जे उपयोगाला येतं ते शाळेत शिक्षण कधी दिलं जात नाही. आणि ते शाळेत शिक्षण दिलं जातं ते आमच्या उपयोगालाच कधी येत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. हे शिकवलं पाहिजे ना लेकरांना. पण आम्ही लेकरांना हे शिकवत नाही. या शब्दाचं महत्व जगातून तुकोबरायला कळलं होतं दादा. आणि म्हणून तुकोबरा बोलले शब्दाला किंमत किती आहे. संत महंतांच्या शब्दाला तर दादा एवढी किंमत असायची. संत महंतांचे शब्द तसे असायचे दादा. संतांच्या शब्दानं कधीच कोणी दुखवणार नाही दादा, कधीच कोणी दुखवणार नाही. शब्द संतांचे शब्द असे जणू तोंडातून अमृत यायला लागले. एवढी मवाळवाणी आहे, एवढे रसभारी शब्द आहेत. संत कधी संतांच्या शब्दामधून कोणाचं मन दुखवणार नाही. आजच्या अभंगातून एवढं शिका. तुकोबा आम्हा घरी धन का म्हणले? तर आपल्याकडे हे धन आहे ते वापरता आलं पाहिजे. तुम्ही आम्ही संत नाही म्हणून तुम्ही आम्ही एकमेकाला बोलतो. तुम्ही आम्ही आमच्या शब्दाचा वापर भांडणं पेटवण्यासाठी करतो. शब्दाचा वापर भांडणं पेटवायलाही करता येतो, भांडणं भिजवायलाही करता येतो. एखादा शब्द शेजारणीला जाऊन सांगितला, तुझी सासू माझ्यापाशी असं म्हणत होती, पेटलं भांडण. शब्दाला पेटलं का नाही भांडण? आणि एखाद्याला सांगितलं, एखाद्या सासूला सांगितलं, तुझी सून तुझ्याबद्दल लय सकारात्मक बोलत होती आणि तुझी सून तुझ्यावर लय माया करती, माझ्यापाशी रडत होती ढसा ढसा, तू जेवली नाही म्हणून. होतंय का असं? घ्यायचंय ना दादा. शब्दातून दुखवता येतं, शब्दातून जिंकता येतं. म्हणूनच तुकोबरा बोलले आमच्याकडे जे धन आहे ना ते शब्दरूपी धन आहे. अभंगाचं पहिलं चरण
आता तुम्ही म्हणता ठीक आहे बुवा, तुकोबराय बोलले शब्दाची आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटो धन जन लोकांना शब्द हे धन वाटलं पाहिजे. बरं शब्दाचं धन तुमच्या कामाचं तुम्ही म्हणता महाराज म्हणतोय तुम्ही तुम्हाला शब्दावर पैसे घ्यायचे. तुम्ही म्हणता शब्द हे धन राजकीय लोकांच्या कामाचं आहे, त्यांना भाषणात बोलायचंय. शब्द हे धन शिक्षकांच्या कामाचं आहे, त्यांना वर्गात शिकवायचंय. शब्द हे धन प्रवचनकाराच्या कामाचं आहे, त्यांना बोलायचंय. शब्द हे धन वक्ते लोकांच्या कामाचे, त्यांना व्याख्यान करायचे. शब्द आम्हाला काय करायचे असं तुम्ही म्हणत असाल. तुम्हाला एक सांगू, तुम्ही कुठे बी असाल शब्द हे धन तुमच्याकडे असलं पाहिजे. साधा व्यवसाय करायचा आहे, अशाच माणसाचं दुकान जास्त चालतं जो चांगला बोलतो, गिरायकाला चांगला बोलतो, त्याचं दुकान चालतं. असाच डॉक्टर चांगला चालतो जो पेशंटला चांगला बोलतो. उदाहरणार्थ तुमच्याकडे एखादं पेशंट आलं डॉक्टरकडं, डॉक्टरनं काहीच नाही बोललं त्याला, हा नाही काय म्हणते मी बोलले नाही काहीच नाही. डॉक्टरांच्या बोलण्यातून अर्धा हजार पराग करणारे डॉक्टर आहे. शब्दाची किमत आहे दादा ती. आणि म्हणून तुम्ही म्हणता ठीक आहे डॉक्टरला बोलणं महत्वाचं आहे, वकिलाला वकिलकी करायला बोलणं महत्वाचं आहे, शिक्षकाला शिकवण्यासाठी बोलणं महत्वाचं आहे, व्याख्यात्यांना व्याख्यान करण्यासाठी बोलणं महत्वाचं आहे, राजकीय लोकांना भाषण करण्यासाठी बोलणं महत्वाचं आहे, संत महंतांना बोलणं महत्वाचं होतं, महाराज मंडळींना आजच्या कीर्तन करण्यासाठी शब्द महत्वाचे. आम्हाला काय शब्दाचं महत्व आहे एक सांगू, तुम्ही साधा व्यवसाय सुद्धा करता तुम्हाला शब्दाचं महत्व आहे. आता मी आताच बोललो आपल्या लोकांना विकता येत नाही, काही लोकांना विकता नाही येतो. बिझनेस बघा तुम्ही, व्यवसायामध्ये काही लोक असे पुढे पहा, काही बी विकायला. आपले लोक व्यवसायात पुढे नाही ना, आपले लोक ऊस तोडायला पुढे, आणि आपल्या लोकांकडे असतं कमी आणि गर्व लई. आमच्या इकडे एक जणांना 2 एकर ऊस आहे, 2 एकर, पण ते कुठेही बसला ना चालत महाराज, गावात कुठे बैठक बसली ना ते म्हणते पट्ट्याला 2 एकर ऊस आहे. आणि विषय एकडाच असतो कुंकड तरी वेगळंच, आणि मध्येच येत आहे सांगते पट्ट्याला 2 एकर ऊस आहे. गावची कुठली सभा भरावा येणारच वाघ मध्ये, आणि पट्टी करायचा विषय असा, करा करा पट्टी करा, काय पाहिजे ती देतो, पट्ट्याला 2 एकर ऊस आहे. गावात पोराच्या गप्पा चालवतात आपलं वाट्यावर बसल्या मध्येच येणार हे, हा पट्ट्याला 2 एकर, आता काय करावं पट्ट्याला असतं थोडं आपण दाखवतो जास्त दाखवतो. एक दिवस त्याला माझ्या गाडीत घेतलं महाराजने, कोणाला त्या पट्ट्याला 2 एकर माझ्याला गाडीत घेतलं माझ्या, आणि त्याला मला चंद्र नाशिक जिल्ह्यात जायचं. आता नाशिक जिल्ह्यात ऊसच ऊस अंगूरच्या बागा, आणि हे 2 एकरचा मालक माझ्या गाडीत घेतला, बसलो माझ्या गाडीत. आई त्या नाशिक जिल्ह्यामध्ये असं आहे अंगूरच्या बागा ऊसच ऊस कितकाला बी, आणि माझं कीर्तन अशा माणसाने घेतलं होतं त्याच्याकडे 40 एकर अंगूरचा बाग आहे आणि 60 एकर ऊस आहे. म्हणजे त्याला जमीन किती झाली 100 एकरचा मालक आहे. त्याचा बंगला एवढा मोठा होता, त्याचा बंगला एवढा मोठा होता की आम्हाला जाताना लाज वाटावा, 2 एकरवर माझ्या सगळंच होतं. तसं गाडी माझ्या घरून निघली की वाटानच मी त्याला विचारलं होतं, बाबा म्हणलं आज मुक्काम तिकडच करायचा आहे, जमन का उद्याचं कीर्तन तिकडच आहे, आताच सांग यायचं असलं तर. महाराज काळजी काय करतात म्हणलं तुम्ही, आपल्याला काही काळजी नाही, पट्ट्याला 2 एकर म्हणलं चला काय हरकत नाही, 2री 3री तारीख आली तर तिकडच थांबावं लागलं. अहो जाऊ द्या म्हणला पट्ट्याला 2 एकर. मी गाडीत येत होतो ना नाशिकला जाईपर्यंत मी 11 वेळा ऐकलं पट्ट्याला 2 एकर ऊस. माझ्या लक्षात आलं आता आपल्याकडे 100 एकरच्या मालकाच्या घरी जायचंय, आज ह्याची जिरण थोडी. तिथे गेलो आम्ही त्याच्या घरात, आल्यानंतर त्या बंगल्याचा मालक आला. त्या बंगल्यावाल्या मालकाचे कपडे बघितले की स्वतःचेच कपडे पण बघायला. आम्ही ज्या सोफा सेटवर बसलो होतो आयुष्यात पहिल्यांदाच तेवढ्या भारी सोफा सेटवर बसला असेल. ते बंगल्यावाला मालक आला, मी म्हणलो काका अंगूरचा बाग तुमचाच आहे का? हो. किती काय? 40 एकर आहे. महाराज फार काय नाही आपल्याकडं,
100 एकर जमीन आहे. फार काही नाही म्हणलं, आमचा 2 एकर मध्ये पटे आहे. मालक मध्ये चहा आणायला गेला आणि मोठ्या माणसाला गर्व कमी असतो. मालक स्वतः मध्ये चहा आणायला गेला. तोपर्यंत मी पट्याच्या कानात बोललो 2 एकर वाले. त्याला म्हणलो, रामभाऊ आपल्या इकडे 2 एकरची किंमत काय? समजा तुझ्या 2 एकरची किंमत जर आपण काढली तर ते म्हणतो, महाराज 7.5 लाख रुपयाने 15 लाख रुपये होईल. मी म्हणलो, रामभाऊ 15 लाखाचा मालक राहतो. म्हणला मग ऊस आहे म्हणला पट्याचा. आता काय करा, तू 40 एकर आम्ही ऐकून मी तुझी जिरलीच नाही का? आला मधून मालक चहा घेऊन आले आणि त्यांच्याकडे गर्व नाही कसला तर चहा मला तबका दिला. 100 एकरच्या मालकानं दादा तबका चहा आणला, मला दिला आणि 100 एकरच्या मालकानं त्या पट्याला बी दिला 2 एकर. मी सहज पुन्हा त्याच्या कानात विचारलं, म्हणलं रामू आपल्या 2 एकरची साधारण किंमत किती असेल? मला म्हणतो, महाराज 15 लाख. 15 लाख. मी त्या मालकाला विचारलं, म्हणलं काका हे बंगल्याच्या वरील झुंबर आहे बांधलेलं, केवढ्याचं आहे हो? ते म्हणले काय नाही 15 लाखाचं. याला वाटलं 2 एकर तर झुंबराचं जिरलो. मी म्हणलो, काका तुमच्याकडे ऊस पण आहे? हो ऊस पण आहे. किती आहे? 60 एकर आहे. आणि म्हणजे तुमच्या इकडे सारखं मराठवाड्यात सारखं नाही आमच्याकडे ऊसाला तुमच्यापेक्षा 300-400 रुपये भाव जास्तीचा राहतो. आम्ही एकही 100 सव्वाशेचा अवरेज काढतो. असं म्हणलं की ते सोपाशीवर उठलं खाली बसलो. एक संपदा आपल्याकडे असतं कमी, पण दादा आपण दाखवतो जास्त. काहीच नसतं आपल्याकडे, आपला अवलंब फार असतो. ज्याला कमी येतं ते जास्त बोलतं, ज्याला कमी येतं ते जास्त बोलतं, ज्याला कमी येतं ते आता तरी बोलायचं बंद करा. एक सांगू का, आपल्याकडे असतं कमी दादा, आपण दाखवत असतो जास्त. आणि माणसानं आहे त्या गोष्टीचा गर्व नाही. मग गर्व तुम्हाला आहे हे कळतं कशावरून? तो गर्व आहे हे तुम्हाला शब्दातूनच कळतं. तुम्हाला गर्व झाला कशावरून कळतं? अहो थोडी श्रीमंती आली ना माणूस नीट बोलत नाही. थोडी श्रीमंती यावं आपल्याकडे, आणि श्रीमंती आली की आणखीन एक खूप मोठ चुक आहे आपल्याकडे बरं का. श्रीमंती आली अहंकार आला, श्रीमंती आली अहंकार आला, अहंकार आला. आपण आपल्या जगण्यावर जास्त प्रेम करतो. चला सांगतो जरा खात्रीने, माझ्या डोक्यात आलं म्हणून. श्रीमंतच माणसं तुलनेत गरीबाच्या आई वडिलांना न सांभाळणाऱ्यापैकी श्रीमंत माणूस. एक मित्र भेटला मला दादा माझ्या डीएडचा. माझं डीएड झालं होतं. आणि दादा तो मित्र माझ्याकडे आला आणि मला बोलायला लागला, खूप दिवसांनी भेट झाली तुझी, खूप दिवसांनी भेट झाली तुझी. आमचं बोलणं झालं, खुशाली झाली, हाल हवाल कळले दोघांचे एकमेकांचे. आणि मी सहज विचारलं त्याला, अरे आईची तब्येत कशी आहे तुझ्या? ते मला बरी आहे. म्हणलं वा, कुठे आई? दादा कुठे आई म्हणल्याबरोबर तो खाली मन घातली. टपकन डोळ्यात पाणी आलं आई त्याच्या. मी विचारलं होतं त्याला, तुझी आई कुठे आहे? डोळ्यातलं पाणी पुसत वर बघायला लागला आणि मला बोलला, माफ कर रे, माझी आई माझ्याकडे नसते. मी म्हणलो मग कुठं असते? यानं सांगितलं, माझी आई दुर्दैवानं मी वृद्धाश्रमात ठेवली आहे. मी म्हणलो कारण? म्हणून नको गड्या विचार पुढचं काही. माझं लग्न झालं, माझ्या पत्नीचं तिचं जमाना गेलं, म्हणून मी वृद्धाश्रमात ठेवली. त्यानं मला परत प्रश्न विचारला, माझं जाऊ दे म्हणला, तुझी आई तुझ्याकडेच असते का? मी म्हणलो नाही रे दादा, माझी बी आई माझ्याकडे नसते. मीच आईकडे राहतो लहानपणापासून आणि शेवटपर्यंत आईकडेच राहणार. आई माझ्याकडे नाही. आपण कोण बरं आईला सांभाळणारे? आपण लय लोक म्हणते काय सांगा महाराज, लय होतं बरं बरं का, पण ते आमचं कसं झालं, लेकरं सगळे मीच सांभाळतो. आमचे भावाने वाटून घेतलं, आई वडील माझ्याकडेच आहे, आई वडिलांना मीच सांभाळतो. आई वडील तुझे काय सांभाळायचे? आई वडील तूच सांभाळणार ना. कुठे अहंकारानं सांगतो माणूस, किती गर्वानं सांगतो आई बापाला सांभाळतो. अरे त्यानं तुला जन्म दिला, त्याला नाही
सांभाळणार, कोणाला सांभाळणार? दादा याच्यामध्ये गर्व कुठला आहे? आई वडिलांना सांभाळणं म्हणजे लय मोठी गोष्ट आहे. याच्या पलीकडे जाऊन सांगतो, कुठलाच पोरगा आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकतोय असं नाही. चूक एक वाक्य असतं पहा, मुलांनी जर आई वडील सांभाळले तर एकही वृद्धाश्रम राहणार नाही, असं एक वाक्य ऐकतो मी म्हणतो हे वाक्य चुकीचं आहे. मी म्हणतो मुलींना जर सासू सासरे सांभाळले तर कुठलेच आई वडील वृद्धाश्रमात दिसणार नाही. कळालं तुम्हाला? सासू सासऱ्याला मुली सांभाळीत नाहीत म्हणून असं कधी होतं का बिगर लग्नाचंच पोरग आहे आणि त्यानं आई वडील वृद्धाश्रमात टाकली? होतं का असं कधी? लग्न झाल्यावर ते वृद्धाश्रमात टाकते, आधी टाकीत नाही त्यांना. म्हणून एक गोष्ट काळजीपूर्वक, आई तुम्हाला एक गोष्ट काळजीला सांगायची आहे मला, तुमच्या पायाला हात लावून सांगतो, कीर्तनकार म्हणून नका ऐकू, तुमचं लेकरू म्हणून ऐका. तुमच्या पोरावरती आता योग्य केलेले संस्कार तुमच्या म्हातारपणाची प्रॉपर्टी आहे. तुम्ही प्रॉपर्टी कमवली दादा, पैसा कमवला, पैसा कमवायलाच पाहिजे या मताचा आहे. आपल्याला पैसा नाही कमवता येत आपल्या लोकांना, तर ते दुर्दैव. पैसा कमवलाच पाहिजे या मताचा आहे. पण तुमची पोरं जर आयुष्यात तुम्हाला भविष्यात सांभाळीत नसतील तर तुम्ही कमवलेल्या पैशाला शून्य किंमत आहे. आणि तसं तर आपल्या पोरांनी पैसे कमवले पाहिजे या मतावर पुन्हा मी येतो. मग तुम्ही म्हणता मग पैसा कमवायचा या गोष्टी सगळ्या सांगायला लागला तुम्ही, इथे शब्दाचं सांगा ना, शब्दाचं काय महत्व आहे? मी म्हणतो पैसा कमवायला शब्दच लागतात. उदाहरण देऊन सांगतो, मी बसमध्ये बसलो होतो आणि बसमध्ये असं बसल्याच्या नंतर माझ्या एका बाजूला एक आदिवासी बसला होता आणि 3 सीटची जागा. एक सीटच्या कोणत्या सीटवर मी बसलेलो आहे ज्याच्यावर 3 माणसं बसतील, मध्ये मी बसलो. माझ्या डाव्या हाताला आदिवासी होता आणि उजव्या हाताला मारवाडी होता आणि मी मध्ये होतो. ते आदिवासी गाडी चालत असताना आदिवासीची इथं मच्छर बसलं, त्याला असं चटकन हल्लं. गाडी पुन्हा थोडी 5-10 किलोमीटर पुढे गेली. आदिवासींना काय खायचंच कर, त्याला असे मच्छर. आणि पुन्हा गाडी पुढे गेली की मच्छर बसलं हातावर, असं मच्छर का नाही मांडी घालून बसलो. मच्छर सुद्धा मांडी घालून बसतो बघा, कीर्तनात सुद्धा मांडी घालून बसलं पाहिजे. आणि थोडी गाडी पुढे गेली, पुन्हा मच्छर आलं, पुन्हा बसलं. याला असं चटकन हल्लं, चटकन खाल्लं. गाडी अजून थोडी पुढे गेली, मच्छर बसलं, याला असं चटकन मारलं आणि खाऊन टाकलं. गाडी अजून थोडी पुढे गेली, मच्छर हातावर बसलं, पण ते आदिवासीच्या हातावर नाही बसलं, ते मारवाड्याच्या हातावर बसलं. मारवाड्याने काय केलं, असं चटकन मारलं, हातात घेतलं, माझ्या पुढून असा हात न्याला आणि त्या आदिवासीला म्हणला, विकत घेतोस का? विकायचं कळलं दादा, विकायचं. आजही तोच माणूस मोठा ज्याच्याकडे शब्दरूपी धन आहे, आजही तोच व्यापारी मोठा ज्याच्याकडे शब्दरूपी धन आहे. याच्या पलीकडे जाऊन सांगतो दादा, जगद्गुरु तुकोबाराने हा उल्लेख का केला किंवा का केला असावा आपला तर काय दादा? 100% तुकोबाराने असंच म्हणायचं होतं असं म्हणणारे आम्ही कोण? तुकोबारायचं असं म्हणायचं असावं हे अंदाज आहे आपला. दादा आमच्या घरी शब्दरूपी धन आहे हे तुकोबारायने सिद्ध करून दाखवलंय. आणि एक सांगू होतच दादा, तुकोबारायकडं शब्दरूपी धन होतं म्हणूनच म्हणले शब्दाची अमूच्या जीवाचे जीवन. पुढच्या चरणात तुकोबाराय काय म्हणले, माझ्या जीवनात आता एकच धन आहे, शब्दाचे अमूच्या जीवाचे जीवन. शब्द वाटू धन जन लोका. आता काय वाटतो, कारण तुकोबारायकडे होतं काय दादा? अरे माझ्या तुकोबाराय ज्या वेळा मन उद्विग्न झाला आणि धन वाटायचा निर्णय घेतला, धन वाटायचा निर्णय जगद्गुरु तुकोबारायने घेतला. तुकोबारायचे भाऊ तुकोबारायकडे आले आणि बोलायला लागले, दादा दादा अरे किती दिवस झालं घरी आला नाही, का दादा घरी येत नाही? तुकोबाराय बोलले, मी घरी येतो पण एका अटीवर, या लोकांकडे जे कर्ज दिलंय तेव्हा, या लोकांकडे जे आपलं कर्ज आहे ना
या लोकांच्या ज्या जमिनी आपल्याकडे गहाण आहेत ना, या लोकांच्या घरच्या प्रॉपर्टी आपल्याकडे गहाण आहेत ना, ज्याचे त्याची त्याला देऊन टाकायच्या, प्रॉपर्टी वाटून टाकायची, एक कर्ज खत मला इंद्रायणीमध्ये बुडवायचे. असं जर करणार असाल तर मला घरी यायचं आहे. जगातली पहिली कर्जमाफी जर कोणी केली असेल तर ती जगद्गुरु तुकोबा आहे. दादा ती तत्वता नाही केली, औषधता नाही केली, तुकोबा यांची कर्जमाफी. अरे घेतले कर्ज खाता, 25 बैलगाड्या कर्ज खत आणले आणि इंद्रायणीमध्ये एक कर्ज खत बुडवायला लागले. अरे माझे जगद्गुरु तुकोबा आहे, या कर्ज खतावरती पाय द्यायचे, कर्ज खतावरती पाय द्यायचे आणि कर्ज खत पाण्यात बुडवले जायचे. कर्ज खतावरती पाय द्यायचा आणि तो कागद रसात तळाला जायचा रे, पाण्याच्या पार तळाला जायचा. आणि जेव्हा ही कर्ज खत बुडवली तेव्हा तुकोबारानं श्वास सोडला. विठ्ठला आज समाधान वाटलं रे. आता हा प्रपंच आडवा नाही, आता हा पैसा आडवा नाही. आता जे का रंगले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, साधू तोची ओळखावा, देव तेथेची जाणावा. या लोकांची पिळवणूक नाही देवा, आता देव कळला. आता तू एक देवा आणि मी एक देवा. मग बोलले विठ्ठला तू माझायस रे. विठ्ठल माझा 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 की शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन. दुसरं चरण आहे अभंगातलं. शब्दाचे आमुच्या जीवाचे जीवन आणि शब्द वाटू धन जन लोका. कारण वाटायचं ते आता धन तर वाटलंच होतं ना दादा. मग राहिलं काय आमच्याकडं? आमच्याकडं फक्त शब्द राहिले. मग ते सुद्धा वाटू दादा आणि हे सुद्धा लोकांना वाटलं. ही उदार महत्वाची संत आहेत. एक सांगू का? हसून वाटणं, हसून थोडं तिरकं वाटणं सोडावं. 10,000 हरपुद्या बरं तुमचे 10,000. 3 दिवस करमत नाही. आखी प्रॉपर्टी वाटली होती तुकोबारायला. आखी प्रॉपर्टी वाटली होती तुकोबारायला. 100 रुपये हरपले तर 8 दिवसभर करमत नाही. 100 रुपये हरपले. पिशवीत ठुलते कुठे गेले की, पिशवीत ठुलते कुठे गेले की, चुलीपाशी ठुलते कुणी घेतले की. 100 रुपये हरपुद्या रे. माझ्या तुकोबारायला आखी प्रॉपर्टी वाटली. आपल्याकडे असतं थोडं त्याचा गर्व. मी आता सांगितलं तुम्हाला, असतं थोडं त्याचा गर्व. आपल्याकडं आखी हयातभर कमवतोय आणि एकाच लग्नात उधळतोय. उधळाव कुठे तुकोबारायला कोणी शिकावं दादा?
एक सांगू का, मी आताच बोललो आपल्याकडे आजका आयुष्यभर कमवतो माणूस आणि एकाच लग्नात उधळीतो. लग्न तर माझ्या देवाचं बी झालं रे दादा. ही आया पंढरपुरात कैवाचं मेघाचं पे, सोन्याचं बाशिंग लगीन क्या बात है. म्हणून मी तुम्हाला हे सांगतो, पोरांसाठी सांगायला लागलो, लग्नात खर्च आता हुंडा नाही घ्यायचा. हुंडा नाही घ्यायचा म्हणण्यापेक्षा येतच नाही आता संप काय. आमच्या गावात एक ग्रुपच केलाय व्हॉट्सअपचा, लग्नाळू ग्रुप. ग्रुपचं नाव दिलं लग्नाळू ग्रुप. याच्यामध्ये सगळे 25च्या पुढचे. 25 पर्यंत नाही झाला ना तर पुढं जरा थोडस अवघडच जात. आणि एक सांगतो दादा, एक काळ असा होता, माझ्या ताईकडून एवढा हुंडा घेतला, या लोकांनी एवढा हुंडा घेतला रे. हुंड्यासाठी माझा बाप त्याच्या उंबऱ्यावर जायला लागला. अरे तिला झिजवला रे. कष्टकरी मायबापानं पोरीच्या हुंड्यासाठी आणि देवाच्या घरी परतफेड असती. आता उलट झालं. आता वराचाच बाप विचारतोय, बघायला का त्या बापासाठी मायच्यानं सांगतो, माझ्याकडे 3 पोरं माझ्या माग आहेत. इमानदारी दाखवी तुम्हाला दिसतो. 3 पोरं माझ्या माग आहेत. बाबा तुम्ही लय फिरता, आपलं D.Pharm झालं, M.Pharm झालं, माझं कोणी म्हणतं D.Ed आहे, माझं कोणी म्हणतं B.Ed आहे. मी म्हणलं हे बघ, आमच्या गावात 7-8-10 पोरं आहेत, ते माझ्याच माग बाहेर गावचं कसं बघा. एक सांगू का, ही परत फेडे दादा लय अन्याय केला पोरीवर. अहो एक काळ असा होता, माझी ताई जरा विद्रूप असली ना दिसायला, उभं आयुष्य बिगर लग्नाची राहायची दादा. आता कसली असू द्या, बैल बघितलं तू, बैल उपाशी मरा उपाशी, आणि त्याला सरमार बी टाकू द्या, खपा खपा तसे आताच्या पोळ्याचे बैल झाले. आता नकटी बघत नाही, गाळी बघत नाही, गोरी बघत नाही. असू दे, चालेल चालेल, काय करावंच लागलं, चालेल का. म्हणून दादा ही परत फेड रे, परत फेड. एक सांगू का, माझा बाप माझ्या ताईच्या लग्नासाठी याच्या त्याच्या उंबऱ्यावरती गेला. एक प्रसंग दादा, पोरीचं लग्न जवळ आलं होतं, बाप याच्याकडे जायचा त्याच्याकडे जायचा. हो पोरीचं लग्न आहे हो दादा, काही पैसे उचले द्या ना, पोरीचं लग्न दादा. एवढं कर्ज करून ठेवलं माझ्या बापानं पोरीच्या हुंड्यासाठी, एवढं कर्ज करून ठेवलं. शेवट एवढा कर्जाचा डोंगर झाला. कसं
ताईचं लग्न जमलं दादा. एक प्रसंग असा आहे, माझ्या ताईचं लग्न जमलं. त्या ताईचा बाप एकूण तिकून पैसे केले, मोठा थाट माट, नवरदेवाचे नाही ते हाऊस पुरवले दादा. काटोळी घोडा, त्याच्या बापाला गाढवा बसायचं माहित नाही, ह्याला घोडा पाहिजे होता, त्या घोड्याला घोडा पाहिजे होता. आणि घोडे लय मागतात घोडे दादा. लय लांबून घोडा आणला, पोराला घोड्यावर बसवलं. लायकी नसताना घोड्याला घोड्यावर बसवलं. एवढा थाट केला त्याचा, एवढा थाट केला. आणि पोरगी नांदायला जाताना लक्षात आलं, ज्या पोराला आपण पोरगी दिली त्यानं शेजारच्याचीच विहीर दाखवली होती, त्याच्या वावरातली विहीर नव्हती. त्यानं चुलत भावाची दुकान दाखवली होती. त्यानं जी प्रॉपर्टी होती ती भावाची प्रॉपर्टी होती. फुटकी कवडी नाही याच्यात. आणि पुन्हा कळलं लग्नात असू द्या, हे पचवलं माझ्या बापानं. आणि पुन्हा कळलं त्या पोरीच्या बापाला, पोरग वेशनी आई विनोद सोडा. सगळ्यात वाईट कधी वाटतं दादा सांगू आई बापाला, पोरीचा नवरा जर वेशनी निघाला ना दादा, अरे एवढं सोन्यासारखं लेकरू, एवढं थाटामाटात लग्न करायचं, एवढा कर्जाचा डोंगर करायचा. आणि पोरीचा नवरा जर दारू पीत असला ना दादा, तर बापाला त्याच्यापेक्षा वाईट दुःख कोणतंच नाही रे. कळलं दादा, पोरग दारू पीत लग्नात कळलं. जमीन नव्हती, वाईट नाही वाटलं माझ्या बापाला. पोराची प्रॉपर्टी नव्हती, याचं वाईट नाही माझ्या बापाला वाटलं. पण जेव्हा कोणीतरी कळवलं की पोरग दारू पितंय, बाप आडुशाला गेला आहे. अंधाय मोकलून एकटाच गुडघ्याला खुपसून तास तास रडला रे माझा बाप. बेटा, पोरीच्या डोक्यावर हात फिरवायला लागला. लेकरा चुकलं रे, चुकलं. प्रॉपर्टी नसती तरी काय वाटलं नसतं लेकरा, पण मला तुझी काळजी वाटते रे. आयुष्यात कधी दारुड्याचं तू तोंड पाहिलं नाहीस लेकरा, आणि आज तुला मी दारुड्याच्या पदरात टाकलं रे. दाय मोकळून रडला माझा बाप. माझ्या लेकीला कवेत घेतलं. दादा एक सांगू, पोरगी नांदायला जाताना सगळ्यांच्या पाया पडली. सगळ्यांच्या पाया पडली दादा, सगळ्यांच्या पावलेच्या पाया पडली. मैत्रिणीला भेटली, चुलत्या मालत्यांच्या पाया पडली, आत्याच्या मामीच्या पाया पडली, मावशीच्या पाया पडली. आई बाजूला होती, आईच्या जाऊन गळ्याला पडली. गावातल्या वडीलधाऱ्या माणसांच्या पाया पडली. पण कोपऱ्यात उभा असलेला बाप तिला दिसला. माझ्या बापाच्या पायावर मुंडकं नाही ठेवलं तिने. माझ्या बापाच्या गळ्याला जाऊन पडली आणि बोलली, बाबा नका वाईट वाटून घेऊ, मी करीन संसार सुखानं. मी त्यांची दारू त्यांना सोडायला लावीन बाबा. एक सांगू आई, पोरगी नांदायला गेली, पुन्हा पुन्हा मागं वळून बघायची माझी माय बापाकडे. नांदायला गेली माझी लेक, पहिला फोन बापाचा झाला. बापाचा फोन उचलला. बेटा बरी आहेस का म्हणून विचारलं माझ्या बापानं. तिकडून उत्तर आलं, हो बरी आहे. दुर्दैवानं सासू सासरे सुद्धा छेड करणारेच निघाले दादा. बापानं ऐकून विचारलं, बेटा सासू सासरे बरे आहेत ना तुझे? माझी लेक तिला सासरवास झालेला कधीच सांगत नाही बर का बापाला. ऐका, गप गुमान घेते माझी माय. फोन कानालाच होता आणि बोलली, चांगली सासू सासरी माझी. आणि बाबा काळजी नका करू, तुमच्या कानावाला ते दारू पितात म्हणून नाही पित, जास्त पेले असतील कधी मित्राच्या संगतीनं. खरं सांगू दादा,
लग्न झाल्यापासून एक बी दिवस हे शुद्धीत नव्हता रे, एक बी दिवस बिगर पेलेला नव्हता. पण तरी काय म्हणले माझी लेक, नाही पिते चांगले माणसं सगळे. का माझ्या बापाला बरं होतं म्हणून दादा, शब्दाला फक्त सुख द्यायचं होतं रे बापाला. हे फक्त पोरगीच करू शकते दादा. आज त्याची परतफेड आहे. आणि म्हणून आई इथून पुढे प्रॉपर्टी नाही बघायची, इथून पुढे पोरग निर्वेशने बघायचं. आम्ही लय कीर्तनात थकलो बरं का सतीश महाराज. पुड्या खाऊ नका, दारू पिऊ नका, तंबाखू खाऊ नका असं लय म्हणून थकलो सारं महाराज. काय फरक पडला नाही. तुमच्या गावात सप्ते किती होते? 2 सप्ते होते. आणि गणपती पिरियड मध्ये हे 10 दिवसाचे कीर्तन. 8 दोन्ही 16, 10, 26 वर्ष श्राद्ध गंगापूजन 2-4 तरी वर्षात होत असते. 30 कीर्तन वर्षाकाठी होते. मग तुमच्या इथं गावात बऱ्याच लोकांनी सांगितलं असं दारू पिऊ नका, पुड्या खाऊ नका, वाईट आहे सांगितलं ना. काही फरक पडला का? काहीच नाही. पण आता पोरायला आपोआप फरक पडला. निर्वेशनी पाहिजे ना, पोरग कसं पाहिजे बस. मग आता आम्ही सांगायची गरजच नाही पोरांना दारू पिऊ नका, पुड्या खाऊ नका. ते मनानेच म्हणते आपल्याला सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही, नसू ते पण होणारच नाही. म्हणून दादा एक विनंती तुम्हाला, मी शेवटी जाता जाताची विनंती करणार आहे तुम्हाला, दादा व्यसन करू नका. आणि तुम्हाला जगायचे असं ना चांगल्या पद्धतीनं, हे खेळे संपन्न खेळे ठेवायचे असले ना दादा, तर एक तरी झाड लावा. मग मी प्रत्येक कीर्तनाला जाताना 2 झाडं घेऊन जातो. मी जिथं कीर्तन असेल तिथं 2 झाडं आणि कुदळ माझ्या गाडीतच राहतात. तिथं आधी झाडं लावतो. आज मला यायला उशीर झाला, झाडं आणायचे राहिले. सानप महाराज मी असा उपक्रम राबवलाय आता, ज्या गावात कीर्तनाला जायचे त्या गावात 2 वडाचे झाड, 2 लिंबाचे झाड असे घेऊन जायचे. तिथं जायचं, त्या गावात 2 झाड लावायचे आणि पोराला सांगायचं हे जपायचे, हे झाड एवढे जपा. असं आम्ही प्रत्येक गावात करायला सुरुवात केली. प्रत्येक गावात जाऊन 2 झाडं लावतो मी. त्या पोरांना सांगतो एवढे 2 झाडं जपा म्हणून. मी आमच्याकडे तर लावतोच, पण सगळीकडे ही ज्योत पेटवायची. का सांगू? कारण आपल्याकडे झाडांची संख्या कमी, म्हणून पाऊस. तुमच्याकडे गेल्या वर्षी दुष्काळ होता ना, पश्चिम महाराष्ट्रात त्या तुलनेत तेवढा दुष्काळ पडत नाही. आपल्याकडे दुष्काळ का पडतो? आपल्याकडे होतं 33% वनक्षेत्र होतं. आपल्याला चांगलं जीवन जगण्यासाठी, व्यवस्थित निसर्गाचं चक्र फिरण्यासाठी 33% वनक्षेत्र असणं गरजेचं आहे. किती? 33%. आता पार ते कमी 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 होत गेले. 33 वर 32 वर आलं, 32 वर 31 वर आलं, 31 वर 30 वर आलं, 30 वर 29, 29 वर 28, 28 वर असं करत 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 पार 20 कडे आलं. खूप कमी आलो. आणि आता इतक्याच्या पुढे जर नक्षत्र राहिलं नाही तर मग आपण हातानच संपणार, आपली येशी चालणार नाही. आहे ते झाडं वाळतील. आजही बघा फक्त लिंबाच्या झाडाची संख्या जास्त आहे. बघा मराठवाड्यात फिरून लिंबाच्या झाडाची संख्या का जास्त आहे याचं कारण सांगतो. लिंबाच्या झाडाला कमी पाण्यात झाड येतं, म्हणून लिंबाच्या झाडाची संख्या जास्त आहे. कमी पाण्यात न टिकावं धरणारी झाडं गेले, आता वाळून गेले. आणि याचं पाप आपल्याकडे आहे दादा. खरं पाप आणि खरं पुण्य हेच आहे. तुम्ही झाडं लावले, सृष्टी टिकल. म्हणून आहे जाता जाता एक विनंती करणार आहे मी तुम्हाला, एक तरी झाड लावायचं. पोरगी नांदायला जाताना तिच्या नावानं एक झाड लावायचं आहे. तुमचं लेकरू नांदायला वाटा लावताना, वाटा लावून गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी का होईना तिच्या नावानं एक झाड लावायचं. त्या झाडाला मोठं करायचं. त्या पोरीची आठवण म्हणून त्या झाडाला मोठं करायचं. तुमच्या गावात कुणी मयत झालं, त्या मयताची आठवण म्हणून त्याच्या नातेवाईकांना एक झाड लावायचं दादा. एक लक्षात ठेवा. पुन्हा सगळ्यांना विनंती, हे जर झाड आपण अशा पद्धतीने लावत गेलो, पोरग पहिलीला शाळेत घातलं त्याच्या नावानं एक झाड लावायचं. तू पहिलीला लावत असताना हे झाड लावलं होतं, त्यालाही पाणी घालायला लावायचं, आपण पाणी घालायचं. पोरग पहिलीला, दुसरीला, तिसरीला, चौथीला, 5वीला, 6वीला असं करत करत 10वी 12वीला जाईल. 10-12 वर्षात झाड मोठं होईल. त्या पोराची आठवण म्हणून त्याला शाळेत घातलं म्हणून झाड लावायचं. प्रत्येक शुभ कार्याला झाड लावायचं. वाढदिवस साजरा करतात ना,
वाढदिवसाला झाडं लावून वाढदिवस साजरा करायचा. अरे किती झाडाची संख्या वाढेल दादा? झाडाची संख्या लावण्यापेक्षा तोडण्यात जास्त आहे. आता शासनाचा एक उपक्रम आहे, किती कोटी झाड लावायचे? 33 कोटी. जेवढे देव तेवढे 33 कोटी झाडं लावायचे. मी एक सांगू का, मला वाटत शासनच 33 कोटीपेक्षा जास्त झाडं शासनच तोडते. एक जर महामार्ग निघाला ना ते किती झाडं तुटते वट्यावरी एका महामार्गातून. आता आमच्याकडे बीड जिल्ह्यात रेल्वे गेली, रेल्वेमध्ये किती झाड जातात? सगळे झाडं तुटले. आता मोठमोठे रस्ते झाले, किती झाडं तुटले? अरे एवढा मोठा समृद्धी महामार्ग गेला, किती झाडं तुटले? कोट्यामध्ये झाडं तोडले गेले. 33 कोटी लावायचा आकडा आहे दादा, तोडायचं भरपूर आहे यांच्याकडे. उघड नाही केला, तुटतात जास्त शासनाकडूनच. आपल्या पुढे तेच होतं, आपण तोडतो जास्त, लावतो कमी. फक्त एवढंच आहे, तोडलेल्या झाडाचा फेसबुकवर फोटो टाकेल. लावलं की लगेच वृक्ष लावणं, वृक्ष तोडलेला फोटो फेसबुकवर येत नाही आपला. आणि म्हणून ही जाहिरात बंद करा. वाचायचं असेल, जगायचं असेल तर झाडं जगवा. झाडं जगले तुम्ही जगलात, आम्ही जगलो. आणि हे सुद्धा आम्ही कीर्तनकारांना सांगितलं पाहिजे, कारण आमच्याकडे तो सांगण्याचा व्यासपीठ आहे. आमच्याकडे आम्ही वक्ते लोकांना याच्यावर बोललं पाहिजे. आणि हे आमच्याकडे धन आहे. आणि खरं तर तुकोबारानं सांगितलं, तुका म्हणे पहा शब्दाची हा देव आणि शब्दाची गौरव पूजा करू. विठोबार शब्दांची रत्ने शब्दांची शस्त्र यज्ञ करून शब्दाच्या मोच जीवाचे जीवन शब्दे वाटो धन जन लोका. म्हणून तुकोबरायाला हे शब्दाचं फल वाटलं. मग आजच्या कीर्तनातून एवढंच घेऊन जा, कोणीही असला तरी त्याच्याबद्दल चांगलंच बोलायचं, चांगलेच शब्द वापरायचे, वाईट बोलायचं नाही. शब्दात सुद्धा देव असतो. कितीही उपास तापास केले आणि तुम्ही जर कुणाबद्दल वाईट बोलत असाल, दुश्मनाबद्दल सुद्धा जर वाईट बोलत असताल, तुमच्या उपासा तापासाला किंमत नाही आहे. तापासाला किंमत नाही. आणि म्हणून माझी पुन्हा एकदा विनंती आहे, सगळ्यांनी शब्दरूपी देव सुद्धा आपला समजून घेतला पाहिजे. दादा एक सांगू, एक काळ असा होता, माणसं साधी असायची, प्रेमळ माणसं असायची, इमानदार माणसं असायची. आता ती इमानदारी राहिली नाही. पहिले माणसं कसे होते बघा, साधे होते. पहिले रस्ते साधे होते, आता रस्ते डांबरी झाली, माणसं डांबरट झाली. पहिले प्रेम राहिलं नाही. अहो आपल्या या आजोबांच्या काळात दादा बरोबर आहे, तुमच्या काळात नदीला तीनदा पूर यायचा, बरोबर आहे? तीनदा, एका दिवसात 3दा पूर यायचा, दिवसात 3दा पाणी नदीला. तुमच्याकडे नदी आहे जवळ, दिवसात 3दा पाणी यायचं. आता अख्खा पावसाळा गेला तरी 3दा पाणी यायचं. बदललं. कधी कधी धर्मावर संकट यायचं दादा, कधी कधी धर्मावर संकट यायचं त्यावेळेला. आणि त्यावेळेला वाटायचं कुणीतरी युग पुरुषाचा जन्म झाला पाहिजे. असंच झालं दादा. माझ्या भगवान बाबांचा जन्म झाला, एका संतांचा जन्म झाला. माता कौतिका मातेला आनंद झाला. आज बाबांचा जन्म कौतिका मातांच्या घरी झाला. आणि माझ्या वंजारी कुळामध्ये माझ्या भगवान बाबांचा जन्म झाल्याच्या नंतर जिकडे तिकडे आनंद झाला दादा. श्रीकृष्णाच्या जन्माच्या दिवशी आनंद झाला माहितीये. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टांचा काप सुटला, होता कृष्णाचा अवतार आनंद करती. तस बाबांचा जन्म झाला आणि घराघरात आनंद
खरं झालं दादा. आणि एखादा संत ज्या वेळा जगात जन्म घेतो ना दादा, धर्माचे पालन न करणे पाखंड खंडन, या पाखंडाचं खंडन करण्यासाठी जन्माला येतो दादा. खरं सांगू का, तुका झाला कळस. याच्यानंतर मात्र तुकोबाऱ्यांच्या नंतर फार फार या महाराष्ट्राला संतांची गरज भासत होती. आणि म्हणून ती गरज पूर्ण करण्यासाठी बाबांचा जन्म झाला. एक सांगू, शिक्षणाने माणूस मोठा होत नाही दादा. शिक्षण आपण सुशिक्षित म्हणतो, आपण सुशिक्षित नसतो, आपण फक्त शिक्षित असतो. सु म्हणजे चांगलं शिकलेला. कोण सुशिक्षित? भगवान बाबा सुशिक्षित. कसे? सु म्हणजे चांगला शिकलेला. आपण चांगले शिकलेले नाही, सु म्हणजे चांगला. आपण म्हणतो सुशिक्षित बेकारांची संख्या वाढली. अरे सुशिक्षित कधी बेकार राहतच नाही, आणि बेकार कधी सुशिक्षित नसतोच. मग ते सुशिक्षित नाही, तो बेकार का? बाबा चांगलं शिकले होते, पण कुठं? घरी शिकले होते. आई वडिलांकडून शुद्ध पिता पोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी निहळेवाचे कारणे. ती वाणी भगवान बाबांच्याकडे होती. आणि म्हणूनच दादा बैसोली पाण्यावरी दादा हा चमत्कार झाला नव्हे. अरे खितपत पडलेल्या समाजाला बाबांनी सांगितलं, बाबा रे याच्यात खरी मुक्ती आहे. एक समोर अशी माणसं जन्माला यावं वाटायचं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म व्हावा वाटायचा. बाळ जन्मला जिजामातेला वाटायचं बरं का तेव्हा. युग पुरुष, आणि युग पुरुष केव्हा जन्म घेतात? ज्यावेळी धर्मावर तुकलाणी येते, ज्यावेळी धर्मावर तुकलाणी येते, अधर्म माझा येतो. ज्यावेळेला माझा धर्म नाहीसा होतो, त्यावेळेला एका युग पुरुषाला जन्म घ्यावा लागतो. आणि त्यावेळेला तसंच वाटायचं, राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या. अजून म्हणते बघा बरेच पोरं, राजे पुन्हा जन्माला या. काय होतं मुडक्या बाजायचा? तू पिऊन नाचतो त्यांच्या पुढे जरा, जयंत गाठीत लोक असे त्यांच्या पुढे पिऊन नाचतो, पुन्हा राजे जन्माला या. पिऊ नको जयंती त्यांच्या पुढं. अरे त्यावेळेला वाटायचं माझ्या आईला, आई त्यावेळेस आई काय म्हणायची माहिती? हा धर्म मानला. बाळ जन्मला जिजामातेला, जाऊन दिसला औरंगजेबाला. अरे बाप तुझा रे जन्माला आला, जो बाळा बाप तुझा रे जन्माला आला, जो बाळा. एक सांगू दादा, याच्या पुढे काय म्हणले? 16व्या शतकात तारा चमकला, जिजाऊ पोटी शिव जन्मला. अफजल खान त्यानं उभा फाडीला, जवारी एवढ्यावर नाही थांबलंय. माझी आई पुढे म्हणायची, जणू शिवाजी महाराज यमदेवाला सांगून आले, यमदेवा तुम्ही नका येऊ खाली, मीच पाठीतो या काय. म्हणून माझी आई म्हणायची, सांगून आला तो यमदेवाला, सांगून आला तो यमदेवाला, नका येऊ तुम्ही भारतभूमीला. अरे मीच पाठवितो एका एकाला.
अरे माझा राजा जन्माला आणि कृष्णाच्या अंगात कावळं बांधलं रे. माझ्या राजाला एका एकाला रस पाठवलं, एका एकाला. नंदबाळाच्या पायथ्यावर हात धरून होता. खाण्याचं वजन किती? 300 किलो. खाण्याचं वजन किती? 300 किलो. आणि माझ्या राजाचं वजन किती? 72 किलो. कुस्ती रंगली 300 विरुद्ध 72 किलोची. 72 किलोचा राजा 300 किलोच्या अफजल खानाला फाडायला जातो. या खान थांबला कुठे? प्रतापगडाच्या पायथ्याला. प्रतापगडीच्या पायथ्याशी खाना शिवाजी राजा शिवचरित्रातून एक गोष्ट शिका. चांगल्या कामावर जाताना आई वडिलांचं दर्शन घेऊन जावं. हे माझ्या राजाकडून शिकावं. आईचं दर्शन केलं. जिजाऊ मासाहेबांचं दर्शन घेतलं माझ्या राजाने आणि मग गडावर निरोप घेतला. आधी मासाहेबांचं दर्शन घेतलं, भवानी मातेचं दर्शन घेतलं आणि मग निरोप घेतला. महाराजांना निरोप घेतला. आणि निघाले पुढे. सोबत कोण? हे सयाजी. सोबत कोण? संभाजी काळजी. अशी 10 माणसं सोबत. जीवा महाले होता जीवा म्हणून वाचलं शिवा म्हणतो आपण, पण आता होतं जीवाजी म्हणून वाचले शिवाजी म्हणायचं. गेले खान तंबूत थांबला होता. उठला तंबूत आणि बोलला, खान महालाकडे पाहतो आणि बोलतो कसा, अये शिवाजी अये.
महाराजानं कथेचा वार केला तर महाराजाच्या अंगावर कथेचा वार म्हणून काय झालं सांगा शिल्लक होतं म्हणून काय झालं धर्मावर संकट येतं संत अवतार घेतात बाबांचा अवतार झाला का जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि जगाच्या कल्याणा या विराजाने जन्म घेतला कसा सांगू संतांचं काम काय जगाच्या कल्याणा संताला काय तुम्ही आता म्हणता आम्हाला संत या महाराज या संत घरला आले आम्ही संत नाही जगाच्या कल्याण संतांच्या विभूती भक्त अशी जाणारे ते हिंदू असत संतांची व्याख्या वेगळी तर मला त्या जायचं नाही मला एक गोष्ट सांगायची तुम्हाला शिवाजी महाराज म्हणूनच महाराज म्हणायचे शिवाजी महाराज काय तो अफजल खान होता महाराज म्हणायचे अफजल खान महाराज शाहिस्ते खान महाराज शिवाजी नाव छत्रपती शिवाजी महाराजाला छत्रपती ही पदवी मुळात जगातून तुकून बाहेर गेली कारण तुम्ही शिवाजी महाराजाला असं वाटलं होतं मीही मोक्षासाठी मी या क्षेत्रामध्ये यावं पण तुकोबारामध्ये नाही तुम्ही राजसत्ता हातात घ्या इथं हातात सत्ताच नाही हिंदूच्या तेव्हा हिंदूच्या सत्ता नव्हती तुम्ही घ्या आणि लोकांचं कल्याण करा रयतेचं कल्याण करा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात 18 पगड जातीची माणसं 18 पगड जातीची सगळ्या जातीची माणसं अहो मस्जिद सुद्धा रायगडावर मस्जिद सुद्धा भेदभाव नाही भेद अभंग अगदी संतांसारखं जीवन म्हणून त्याला किंमत आली 300 वर्षानंतर नाव संतांचं वागणं तेच भेदाभेद अमंगळ दुसरं सांगेल तुम्हाला मी शिवाजी महाराज बरेच लोक अलीकडे कीर्तन सांगायला लागले आणि बरेच लोक त्याला विरोध करायला लागले पण विरोध नाही करायचा का जगद्गुरु तुकोबा आहे शिवाजी महाराजांचे गुरु तुकोबरायांच्या कीर्तनाला शिवाजी महाराज जाऊन बसायचे तुकोबरायांच्या कीर्तनाला शिवाजी महाराज जाऊन बसायचे एवढंच मर्यादित नाही अरे तुकोबरायांसारख्या संतांना त्या शिष्यावर एवढे अभंग लिहावे आजचा अभंग काय आहे माफ करा आज घ्यायचा होता तो अभंग घेतला नाही दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्याच न पडे आता येते पंढरी या मजगोविषयी कसं आहे का म्हणले का म्हणले तुमचे येणवित्त धर्माचं मृत्यू समान हे पायकीचे अभंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत का एवढंच नाही शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा वेश बघा मावळ्यांचा पांढरा सदरा डोक्यावर पगडी लाल कंबर बांधलेलं आणि वारकऱ्यांचा वेश बघा बरं डोक्यावर पगडी कंबर बांधलेलं शिव ही शाकाहारी
वेश सारखा. दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला सगळ्याला पटल. छत्रपती शिवाजी महाराजांची पताका कोणती रे? पताका राष्ट्रवादी मनसे कोणती? भगवी पताका. अरे दादा आमच्या वारकऱ्यांची पताका कोणती? भगवीच पताका. सामने किती आहे? शिवाजी महाराज तुकाराम महाराज सामने किती आहे? याच्या पलीकडे जाऊ सांगू का? एवढं नामजप करायचं आमचा वारकरी संप्रदाय करतो. नामजपाचं महत्व वारकरी संप्रदायात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माझे शिवाजी महाराज सुद्धा काय म्हणायचे? जगदंब 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 जगदंब. का नाम साधनेला महत्व दिलं जातं? अरे राजा, पण त्याला धार्मिक अधिष्ठान आहे. राजा पण वारकऱ्यांसारखं संतांसारखा राजा. याच्या पलीकडे जाऊ सांगू. एवढंच नाही, मावळे जवळ लढायला जायचे. तळगर्जना असायची. हर हर देवाचं नाव घेऊन लढायला मावळे जायचे. औरंगजेब तर म्हणायचं हर हर महादेव म्हणायचं. हर हर महादेव. अरे देवाचं नाव घेऊन आमचे मावळे लढायचे दादा. म्हणून संतांचं एक वेगळं अधिष्ठान छत्रपती शिवाजी महाराजाला आहे. पुन्हा एकदा तुमच्या तरुणांनी हा विषय मांडण्यासाठी मला सांगितलं, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. दादा तुकोबाराने सांगितलं शब्द हा देव आहे, तो आपण जपला पाहिजे, असा अभंगाचा एकंदरीत अर्थ आहे. याच्यावर अधिक बोलणं भरपूर योग्य होणार नाही. तुम्ही कवरेज उद्या म्हणता 11:15 वाजले. असंच एका कीर्तनात बोलत होतो मी. लय वेळ बोलत राहिलो. पोराचे ते देत राहिले, मी बोलत राहिलो. आणि मी असं म्हणायचो, मला म्हणायची सवय कीर्तनात जाता जाता सांगतो, जाता जाता सांगतो, म्हणून याच्या आधी मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.